परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या वालूर येथे जबरी चोरीचा प्रकार समोर आलाय आणि यासोबतच चोरट्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। सेलू तालुक्यातील वालूर येथे दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्री 12:30 ते 1 च्या दरम्यान वालू शिवारातील आखाड्यावर 2 ते 3 चोरट्यांनी जबरी चोरीचा प्रयत्न केला। यात संतोष आसाराम सोनवणे या 25 वर्ष वयाच्या तरुणाचा डोक्यावर व मानेवर सळईसारख्या हाताने मार केल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर आसाराम सोनवणे यांची आई जबर जखमी झाली आहे। तसेच जवळ असलेल्या कृष्ण मंदिरात झोपलेल्या अन्य दोघांवर चोरीच्या बहाण्याने मारहाण करून त्यांना देखील या चोरट्यांनी जखमी केलं असल्याची घटना ऐन दिवाळीतच घडल्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणात जवळपास 30,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। त्यात काही सोने व काही रोकड असा मुद्देमाल असल्याची माहिती समोर आली आहे। परभणीहून विश्वास गुंडेरावसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, परभणी। Thanks for watching Ekmat Digital.